समास 5. देहमान्य निरूपण. माणसामध्ये दोन प्रकारच्या वृत्ती आढळतात. एक प्रवृत्ती आणि दुसरी निवृत्ती. प्रवृत्तीची माणसे दृश्य जगताला सत्य मानतात, त्यामुळे स्वतःच्या देहाला फार महत्त्व देतात. तर निवृत्तीपर माणसे हे विश्व मिथ्या मानत असल्याने देहाला तुच्छ मानतात. पण असे न करता दोन्हीचा मध्य गाठला पाहिजे. जीवन उत्तम चालायला दोन्हीची आवश्यकता आहे. देह आणि आत्मा यांच्या योगानेच सर्व व्यवहार घडून येतो. मात्र दृष्टी देहापुरती मर्यादित न ठेवता सर्वांतर्यामी असलेल्या अंतरात्म्याला पाहावे, ओळखावे. देवाच्या मूर्तीचे दर्शन म्हणजेच खरे देवदर्शन ही चुकीची समजूत बाजूला सारावी. स्वतःच्या ठिकाणचा कर्तेपणाचा अभिमान सोडला तर खऱ्या देवाचे कर्तृत्व दिसून येईल. मात्र त्यासाठी कल्पनांचा, वासनांचा त्याग करावा लागतो. खरे स्वरूप संत सद्गुरूंच्या मदतीने समजून घ्यावे लागते आणि त्याचा अनुभव घ्यावा लागतो. ऐकूया तर. श्रीराम. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुप्याचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे. ताम्रनाणी हेमनाणी, कोणी पूजिती देवार्चनी, चक्रांकित चक्रतीर्थाहुनी घेऊन येती. उदंड उपासनेचे भेद, किती करावे विशद, आपलाले आवडीचा वेध, लागला जनी. मुळी द्रष्टा देव तो एक, त्याचे जहाले अनेक, समजो न पाहता विवेक, उमजो लागे. देह्या वेगळी भक्ती फावेना, देह्या वेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहेची आहे. देहे मुळीच केला वाव, तरी भजनासी कैचा ठाव, म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोगे. अत्र गंधपत्र पुष्प, फलतांबोल धूप दीप, नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा. देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवासी गंध कोठे लावावे, मंत्र पुष्प तरी वावे कोणे ठाई. म्हणून देहा विण आडते, अवघे साकडेची पडते, देहा करिता घडते भजन काही. देव देवता भूते देवते, मुळींचे सामर्थ्ये आहे तेथे, अधिकारे नाना देवते भजत जावी. नाना देवी भजन केले, ते मूळ पुरुषासी पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही. मायावल्ली फापावली, नाना देहे फळी लगडली, मुळींची जाणीव कळो आली फळामध्ये. म्हणून येळील न करावे, पहाणे ते येथेची पहावे, ताळा पडता रहावे समाधाने. प्राणी संसार टाकिती, देवास धुंडीत फिरती, नाना अनुमानी पडती जेथ तेथे. एक ब्रह्मा विष्णू महेश, ऐकोन म्हणती हे विशेष, गुणातीत जो जगदीश, तो पाहिला पाहिजे. देवासी नाही थानमान, कोठे करावे भजन, हा विचार पाहता अनुमान होत जातो. नसता देवाचे दर्शन, कैसे न होई जे पावन, धन्य धन्य ते साधुजन सकळ जाणती. कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पहावे,
तरीच काही एक पडे ठावे गौप्य गुह्य। ते दिसेना ना भासेना कल्पांतीही नासेना, सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन। उदंड कल्पिते कल्पना उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरी तरंगनाना उदयाते पावती। म्हणोनी कल्पना रहित तेची वस्तू शाश्वत, अंत नाही म्हणोनी अनंत बोलिजे तया। हे ज्ञान दृष्टीने पहावे पाहोन तेथे चिरहावे, निजध्यासे तद्रूप भावे संग त्यागे। नाना लीळा नाना लाघवे ते काये जाणिजे बापुड्या जीवे, संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे। ऐसी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती, सद्गुरुचे निसद्गती तत्काळ होते। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहे मान्य निरूपण नाम समास 5वा। श्रीराम।